आणि एका मोठ्या निर्मात्याने, त्याचं नाव नाही घेत त्या निर्मात्यांचं, एक कमेंट्स केली आमच्यावर. आणि आम्ही तिकडे उभे होताना तसं आम्हाला चेहरा नव्हता, आम्हाला तसं कोणी ओळखत नव्हतं. त्यामुळे गर्दीत ते कोणाला तरी बोलत होते, काय नाटक आहे, स्टेजच्या फळ्या काढून मारलं पाहिजे, हे नाटक आहे, असे त्यांचे कमेंट्स ऐकल्यानंतर आम्ही घाबरलो होते काही, की एवढं वाईट नाटक आहे का आपलं जागो मोहन प्यारे. म्हणून आम्ही विचार करत बसलो. नंतर आम्हाला कळलं की हे आपले कॉम्पिटिटर आहेत, व्यावसायिक कॉम्पिटिटर आहेत. मुळात कसं आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातनं आलेलो मुलगा आहे. माझं बॅकग्राऊंड हे निर्मात्याचं नाही आहे, किंवा माझे बाबा कुठले पॉलिटिशियन नाही आहे, किंवा माझे बाबा बिल्डर नाही आहे. माझे बाबा सामान्य एका कंपनीत सर्व्हिसला होते. आई माझी हाऊसवाईफ होती. गरिबीत आलेलो मी मुलगा आहे. कारण रस्त्यावर पथनाट्य करता करता आम्ही काही पैसे जमवले होते आणि ते पैसे जमवून आम्हाला त्या पैशामधनं व्यावसायिक नाटक करायचं होतं. ना सिद्धार्थकडे पैसे होते, ना प्रियदर्शनकडे पैसे होते, ना माझ्याकडे पैसे होते. आम्ही 2 वर्ष सातत्याने पथनाट्य करून एकांकीय स्पर्धेत भाग घेऊन त्यातनं जे बक्षिसाचे पैसे मिळायचे ते पैसे जमवून आम्ही नाटक केलं. परंतु जागो मोहन प्यारे करत असताना खूप आर्थिक नुकसान झालं आणि मी परत कोर्टाकडे गेलो, न्यायालयाकडे गेलो, न्याय मंदिरात गेलो. आणि न्याय मंदिरात गेल्यानंतर मला असं जाणवलं की यार, माझं जे पैशांचं पाकिट आहे ते भलतीच ठिकाणी हरवलेलं आहे आणि मी भलत्याच ठिकाणी शोधतोय. मग ते हरवलेलं पैशांचं पाकिट मी परत न्याय मंदिराकडनं शिवाजी मंदिराला आलो शोधायला. आणि शिवाजी मंदिराला शोधत असताना ते पाकिट मला तिथे सापडलं 2008ला. ते गवसलं पाकिट मला. कारण तुमचं जिथे हरवलंय ना, तुम्हाला तिथेच शोधायचं असतं. नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? मजेत असायलाच पाहिजे, कारण लाईफ फेक आहे, बाकी सारं काही फेक आहे असं कोण म्हणतं? तर अर्थात तुमच्या सर्वांचा लाडका हो पाहणारा मी अनिरुद्ध गांधी महा MTV अनफिल्टर्ड गप्पामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आणि हो, आपली आजची जी दृश्य टिपतात ते आपले छायाचित्रकार आहेत साक्षात सावंत आणि संजय राठोड. तर मंडळी, पॉडकास्टला फार वेळ घालवत नाही, डायरेक्ट सुरुवात करूया. मंडळी, असं म्हणतात की माणसात जिद्द असली की कठीण वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा तो सहज करतो. हे सांगण्यामागचं कारण असं आहे की आजचे आपले मेहनती पाहुणे आपल्यासोबत, त्यांना त्यांच्या व्यस्त जीवनातून देखील आपल्यासाठी ते वेळ काढून खास या पॉडकास्ट करिता आज आपल्यासोबत ते उपस्थित. खरंच खूप मनापासून स्वागत आहे सर तुमचं. त्यांची एक छोटीशी ओळख करून देतो. फक्त 18 वर्षात त्यांनी त्यांच्या अद्वैत थिएटर या प्रोडक्शन हाऊस तर्फे तब्बल 27 यशस्वी नाटकं निर्माण केली. जागो मोहन प्यारे, करून गेलं गाव, गाढवाचं लग्न, एकदा पहावं ना करून, व्यक्ती आणि वल्ली, शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला, स्टॅच्यू अँड लिबर्टी, थष्टा, बॉम्बे 17, ऑल द बेस्ट, अरण्यक, अलबत्त्या गलबत्त्या यांसारखी दर्जेदार आणि गाजलेली नाटकं त्यांच्या बॅनर खाली आहेत. शोधा अकबर आणि बॉम्बे 17 या नाटकाचे दिग्दर्शन सुद्धा त्यांनी केलेले. आज ते थिएटर प्रोड्युसर युनियनचे सेक्रेटरी म्हणून सुद्धा काम करतात. एक यशस्वी प्रोड्युसर, दूरदृष्टीने असलेला हा कलाकार आणि नव्या पिढीसाठी एक प्रेरणा देणारे नाट्य निर्माते राहुल भंडारे सर. नमस्कार सर, तुमचं नमस्कार. 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 कसे आहात तुम्ही? मी मस्त. आता सध्या काय चाललंय तुमचं? सध्या आता फिल्टर कॉफी नावाचं एक सस्पेन्स थ्रिल नाटक आहे, महेश मांजरेकरांनी दिग्दर्शित केलेलं आहे, त्यांचंच लिखाण आहे आणि मी आणि दिलीप जगताप यांनी ते नाटक प्रोड्यूस केलेलं आहे. ते जोरात त्याचे प्रयोग सुरू आहेत सध्या, जोरदार. आणि अलबत्या गलबत्त्या ऑल हिट आहेच आपलं. येस. आणि करून गेलो गाव भाव कदमचं. या आता फिल्टर कॉफीला सध्या प्रेक्षकांचा आपल्या काय प्रतिसाद आहे? पहिलाच प्रयोग 6 तारखेला झाला आणि प्रचंड उत्साहात तो प्रयोग झाला आणि लोकांचा उदंड प्रतिसाद होता. मला अपेक्षापेक्षा जास्त लोकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे निर्माता म्हणून खूप खुश आहे मी. आणि आपण एखादी कलाकृती करतो तर त्याला असं भरभरून जर लोक प्रतिसाद देतात, रिस्पॉन्स देतात, आनंद होतो. प्राऊड फील होतं. येस. अद्वैत थिएटरची सुरुवात कशी झाली आणि एक तरुण प्रोड्युसर म्हणून सुरुवातीच्या अडचणी काय होत्या? मुळात अद्वैत थिएटरची सुरुवात ही रुपारेल कॉलेजच्या त्या कॅम्पसमधनं झाली. आम्ही कालची पोरं म्हणून आम्हाला ज्या लोकांनी नावं ठेवली ती कालची पोरं सिद्धार्थ जाधव जो आताचा सुपरस्टार आहे आणि प्रियदर्शन जाधव जो दिग्दर्शक, अभिनेता आणि निर्माता आहे, या 3 मुलांचं ते स्वप्न होतं. आणि ते 3 मुलांचं स्वप्न आम्ही पूर्वी रस्त्यावर पथनाट्य करायचो. पथनाट्य करता करता अनेक प्रश्नांवर आम्ही काम केलं. मग ते सामाजिक प्रश्न असतील, शैक्षणिक प्रश्न असतील, किंवा समाजामध्ये एखादी घटना घडली तर त्या घटनेवर भाष्य करणारं एखादं नाटक असेल.
आणि एकांकिका. ऑफकोर्स इंटर कॉलेज कॉम्पिटिशनमध्ये एकांकिका करता करता एक स्वप्न होतं की हौशी रंगभूमीवरनं किंवा प्रायोगिक रंगभूमीवरनं व्यावसायिक रंगभूमीवर जायचं स्वप्न तिघांचं होतं. आणि तो दिवस 2006, आजही मला तो दिवस आठवतो, 24 एप्रिल या दिवशी आमचं पहिलं व्यावसायिक नाटक आलं, जागो मोहन प्यारे. आणि तिथून त्या अद्वैत थिएटरची सुरुवात किंवा अद्वैत थिएटरचा जन्म 2006ला जागो मोहन प्यारेच्या माध्यमातून व्यावसायिक रंगभूमीवर झाला. मग त्यावेळी तुमच्या सुरुवातीच्या अडचणी काय काय आल्या? अडचणी तशा अनेक होत्या, कारण प्रस्थापित रंगभूमीवर आमच्यासारख्या नवशिक्या नवीन तरुण निर्मात्यांचं हे पहिलं पाऊल होतं. आणि खूप लोक नावं ठेवायची की कालची पोरं काय करणार, हे कालची पोरं कशी उभी राहणार. तर त्या प्रस्थापित रंगभूमीवर जे एक लॉबी आहे मोठी, इथे काही लोकांची, विशिष्ट लोकांची एक लॉबी आहे, ते मोडणं म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखं आहे तो. आणि तो आम्ही कसा बसा पेलला. म्हणजे दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून प्रियदर्शन जाधवने ते नाटक खूप छान बसवलं, छान लिहिलं. सिद्धार्थ जाधवने त्यात खूप छान काम केलं. मोहन खांडेकरचा रोल होता त्याच्यामध्ये आणि अप्रतिम काम केलं होतं. आणि निर्माता म्हणून माझी जबाबदारी जास्त होती की ते नाटक व्यावसायिक रंगभूमीवर यशस्वी कसं करायचं, कारण त्यातले खाटकसगळे काय आहेत, त्यातले व्यावसायिक गणित काय आहेत, ही काहीच माहीत नव्हती मला. पण प्रयत्न केला तर दगडालाही पाझर पडतो असं म्हणतात. आणि तो प्रयत्न मी करत राहिलो. सातत्य होतं या सगळ्या गोष्टीमध्ये. आणि अद्वैत थिएटरचं ब्रीदवाक्यच आहे बेसिकली, पॅशन प्लस पेशन्स इज इक्वल टू अद्वैत प्रोडक्शन्स. त्यामुळे आमच्याकडे पॅशन तर होतंच आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेशन्स होतं. या पेशन्सच्या जोरावर आणि या पॅशनच्या जोरावर आम्ही आज 18 वर्षाचा पल्ला पार केलेला आहे. आणि 18 वर्ष अद्वैत थिएटरला झालेले आहेत. अनेक अडचणी झाल्या, तारखा मिळत नव्हत्या. मुळात नाट्य व्यवसाय हा तारखांवर असतो. या तारखा कशा मिळवायच्या, आणि त्यावेळी इतक्या वाईट तारखा आम्हाला मिळायच्या, म्हणजे ज्या तारखांना ऑडियन्स येणार नाही, अशा आडवार दुपार, संकष्टी रात्र, आमोशाची रात्र. आम्हाला त्या तारखांचं गणितच कळायचं नाही की ऑडियन्स कुठल्या शोला कधी येईल. परंतु तुमचं नाणं खणखणीत असेल, नाटक उत्तम असेल, तर लोक कुठल्याही तारखांना येतात. हे या जागो मोहन प्यारेने सिद्ध करून दाखवलं. पहिल्या 100-150 प्रयोगामध्ये प्रचंड लॉस झाला. अक्षरशः म्हणजे आम्ही रडकुंडीला आलो होतो, आम्ही तिघाही, हे नाटक कसं धरेल, काय करेल, याचं प्रसिद्धी कशी करायची, याची पब्लिसिटी कशी करायची, ह्या गोष्टीबद्दल आम्हाला काहीच माहिती नव्हतं. पण हळूहळू आम्ही शिकत गेलो. काही लोकांनी आम्हाला सपोर्ट केला त्यावेळी. म्हणजे मी आवर्जून काही लोकांची नावं घेऊ शकतो. म्हणजे आमचे केदार शिंदे सर, जे त्यावेळी सिद्धार्थ जाधवचे सिनेमाचे ते दिग्दर्शक होते, त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला. अंकुश चौधरी असतील किंवा भरत जाधव असतील, ह्यांनी प्रचंड सपोर्ट केला. आणि काही निर्मात्यांनी मला खूप सपोर्ट केला की बाबा तू उभा राहा, आम्ही तुला तारखांसाठी मदत करू. असं करत दिवंगत सुधीर भट असतील, अनेक लोकांची नावं घेण्यासारखी आहेत, घेऊ शकत नाही, पण त्या लोकांनी पडद्यामागे करून आम्हाला प्रचंड सपोर्ट केला, कारण आमची जिद्द त्यांनी पाहिली. आणि तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, ऍक्च्युली हा किस्सा आहे मोठा. जागो मोहन प्यारेचा 4था शो होता यशवंत नाट्य मंदिरला, आणि माननीय राजसाहेब ठाकरे त्या प्रयोगाला प्रमुख पाहुणे येणार होते. तुफान गर्दी होती. 2006ची गोष्ट सांगतो तुम्हाला. आणि राजसाहेब आले, ते नाटकाला थोड्या वेळ बसले, नाटकाचं कौतुक केलं. आणि रुपारेलवर त्यांचं प्रचंड प्रेम. आणि आम्ही सगळे रुपारेलचे विद्यार्थी, रुपारेल कॉलेजचे. आणि त्यांनी ॲप्रिशिएट केलं, आशीर्वाद दिल्या, शुभेच्छा दिल्या आणि गेले. नाटक संपलं आणि आम्ही बाहेर आलो थिएटरच्या बाहेर. आणि एका मोठ्या निर्मात्याने, त्याचं नाव नाही घेत त्या निर्मात्यांचं, एक कमेंट्स केली आमच्यावर. आणि आम्ही तिकडे उभे होताना तसं आम्हाला चेहरा नव्हता, आम्हाला तसं कोणी ओळखत नव्हतं. त्यामुळे गर्दीत ते कोणाला तरी बोलत होते, काय नाटक आहे, स्टेजच्या फळ्या काढून मारलं पाहिजे, हे नाटक आहे, असे त्यांचे कमेंट्स ऐकल्यानंतर आम्ही घाबरलो होते काही, की एवढं वाईट नाटक आहे का आपलं जागो मोहन प्यारे. म्हणून आम्ही विचार करत बसलो. नंतर आम्हाला कळलं की हे आपले कॉम्पिटिटर आहेत, व्यावसायिक कॉम्पिटिटर आहेत. आणि आपण कुठेतरी आता पाय रोवण्याचा प्रयत्न करतो या व्यावसायिक रंगभूमीवर, या प्रस्थापित रंगभूमीवर. तर अशा पद्धतीचे टॉन्ट्स, अशा पद्धतीचे कमेंट्स तुम्हाला येत राहतील. ते एका मोठ्या माणसाने सांगितलं याच्याकडे दुर्लक्ष करा. आणि आम्ही ते दुर्लक्ष केलं. आणि त्याच निर्मात्याकडनं 500वा प्रयोग होता. त्याच निर्मात्याने आम्हाला 500व्या प्रयोगाला तारीख दिली. आणि त्या
नाटकाला, त्या 500व्या प्रयोगाला प्रमुख पाहुणे महेश मांजरेकर, जॉनी लिव्हर, अशोक सराफ, द ग्रेट अशोक सराफ आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्या काळाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. म्हणजे कालच्या पोरांनी हे सिद्ध करून दाखवलं की जर तुमचे प्रयत्न आणि तुमचं गोष्ट प्रामाणिक असेल तर तुम्हाला यश तुमच्या पायाखाली येतच येतं. आम्ही ते सिद्ध केलं. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये एक कन्सिस्टन्सी असते, ती खूप सातत्य महत्वाचं आहे. सातत्य कुठल्याही गोष्टीत सातत्य महत्वाचं आहे. जसं तुम्ही म्हणालात की 100-150 प्रयोग झाले जिथे सक्सेस मिळत नव्हता. मला तर असं वाटतं की आता बरेच नाटकं असे आहेत, व्यावसायिक नाही असं म्हणत मी, प्रायोगिक पण म्हणतो, की जिथे 5-6 प्रयोग झाले, जिथे ऑडियन्स नाही आले किंवा काही रिॲक्शन नाही मिळाला की लोक ट्विट करतात. पण तिथे 100-150 प्रयोग अक्षरशः, जसं सर तुम्ही आता म्हणाल की तुम्ही रडकुंडीला आलेला तरी प्रयत्न चालू ठेवले. मला असं वाटतं की खरंच रंगभूमी आई तुम्हाला साक्षात पावली. नक्कीच तुमच्या यश जे आज आहे, तुम्ही आज इथे बसलेला, तुमचं जे नाव आहे मराठी नाट्यसृष्टी, खरंच रंगभूमी आईचे आशीर्वाद आहेत तुमचे. नक्की. आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची वाटतं, जो मुद्दा विसरलो. महेश मांजरेकर जे सहर आहेत आमचे, त्यांचं खूप मोठं योगदान आहे. इनडायरेक्टली, डायरेक्टली तर आहेच, पण त्यावेळी माझा त्यांचा काही संबंध नव्हता, कारण ते आमचं पहिलं व्यावसायिक नाटक. त्यांचा खूप मोठा सपोर्ट होता सिद्धार्थला आणि अल्टिमेटली आम्हाला सुद्धा. आणि 2006ला जागो मोहन प्यारे आलं आणि 2008ला सिद्धार्थ जाधवचा दे धक्का सिनेमा आला आणि त्यांनी सगळे रेकॉर्ड ब्रेक केले सिनेमाचे. आणि जिथे सिद्धार्थ जाधव ॲज अ कॉमेडियन हिरो म्हणून लोकांच्या नजरेत आला आणि हिट झाला, तिथून आपल्या नाटकाला जे हाऊसफुलचा बोर्ड लागला तो 700-800 प्रयोग उतरलाच नाही. म्हणजे मी त्या नाटकाचे 600 प्रयोग केले. त्याच्यानंतर कालांतराने नाटक दुसऱ्या निर्मात्याकडे गेलं, परंतु माझ्या ह्याच्यामध्ये आदिव थिएटरच्या माध्यमातून आम्ही त्याचे 600 प्रयोग कंप्लीट करण्याचा आनंद किंवा तो अभिमान मला आहे आज की त्याचे 600 प्रयोग करू शकतो. जे न चालणारं नाटक, जे नाटकाचं काय भवितव्य माहीत नाही पुढे, पण महेश मांजरेकरांचा दे धक्का सिनेमा आला नसता तर कदाचित हे नाटक टिकलं नसतं, कदाचित निर्माता म्हणून मी ते थांबलो नसतो. अशा अनेक गोष्टी आहेत की त्या सिनेमाने पण कुठली गोष्ट कुठे सपोर्ट करून जाऊ शकते हे त्या. पण तुमच्या इथं सातत्य, जसं तुम्ही मगाशी म्हणाला की तुमचं सातत्य नसेल तर ती गोष्ट तुम्ही क्विट करता आणि निघून जाता. सातत्य असेल, तुमच्याकडे पेशन्स असतील तर डेफिनेटली तुम्हाला ती गोष्ट देऊन जाते. येस, करेक्ट. आर्थिक, सामाजिक किंवा मानसिक संघर्ष कोणते होते आणि त्यातून तुम्ही कसे बाहेर आला? मुळात कसं आहे की मी सर्वसामान्य कुटुंबातनं आलेलो मुलगा आहे. माझं बॅकग्राऊंड हे निर्मात्याचं नाही आहे किंवा माझे बाबा कुठले पॉलिटिशियन नाही आहे किंवा माझे बाबा बिल्डर नाही आहे. माझे बाबा सामान्य एका कंपनीत सर्व्हिसला होते. आई माझी हाऊसवाईफ होती. गरिबीत आलेलो मी मुलगा आहे. कारण रस्त्यावर पथनाट्य करता करता आम्ही काही पैसे जमवले होते आणि ते पैसे जमवून आम्हाला त्या पैशामधनं व्यावसायिक नाटक करायचं होतं. ना सिद्धार्थकडे पैसे होते, ना प्रियदर्शनकडे पैसे होते, ना माझ्याकडे पैसे होते. आम्ही 2 वर्ष सातत्याने पथनाट्य करून एकांकीय स्पर्धेत भाग घेऊन त्यातनं जे बक्षिसाचे पैसे मिळायचे ते पैसे जमवून आम्ही नाटक केलं. आमचा एक मित्र आहे प्रवीण खरात, त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. आमचे मामा आहेत रमेश धेवार, त्यांनी या नाटकासाठी खूप प्रचंड आम्हाला सपोर्ट केला. आणि ते करत असताना आर्थिक अडचणी तर प्रचंड होत्या. मुळात काय आहे की पैसा अल्टिमेट नसतो कधीच. तुमचं प्रयत्न आणि तुमच्या त्या गोष्टीवर विश्वास किती आहे ह्याच्यावर पुढचं यश तुमचं ठरलेलं असतं. त्यामुळे आमच्या त्या नाटकावर प्रचंड विश्वास होता आणि आमच्याकडे प्रचंड पेशन्स होते आणि आमचे प्रयत्न खरंच 100% होते. आणि या सगळ्या गोष्टीची सांगड म्हणून आम्हाला ते यश मिळालं. आणि ह्या ज्या गोष्टी होत्या, सामाजिक असेल, आर्थिक असेल किंवा आणखीन गोष्टी असेल, तुम्ही कुठेही जरी कुठल्याही बिझनेसमध्ये उतरल्यानंतर तुम्हाला कॉम्पिटिटर असतात आणि प्रत्येक व्यवसाय हा प्रस्थापितच असतो. तुम्हाला त्याला छेद द्यायचा असतो. आणि ते एका सिनेमात म्हटलंय ना की कामयाबी के पीछे मत भागो, काबिलियत बढ़ाओ, कामयाबी तुम्हारे पीछे भागेगी. हा मंत्र प्रियदर्शनने पण ठेवला, या मंत्राचं आकलन सिद्धार्थ जाधवने पण ठेवलं आणि या मंत्राचं आकलन मीही ठेवलं, स्मरण मीही ठेवलं. आणि आम्ही काबिलियत बनवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आमच्यातलं जे निगेटिव्ह आहे किंवा आमच्यातलं जे पॉझिटिव्ह आहे ते कसं पॉझिटिव्ह प्लस होईल, निगेटिव्ह कसं मायनस होईल,
याचा विचार केला आणि क्रिएटिव्ह जास्त आम्ही लक्ष केंद्रित केलं. कारण हे शेवटी नाट्य व्यवसाय म्हणा किंवा सिनेमा म्हणा किंवा सिरियल म्हणा, ही क्रिएटिव्ह गोष्ट आहे. तुमचं क्रिएटिव्ह कसं वेगळं आहे, तुमची संहिता कशी वेगळी आहे, तुमचं प्रेझेंटेशन कसं वेगळं आहे, हे जर लोकांना आवडलं आणि लोकांना भावलं तर मग अमावस्या रात्र असू द्या, संकष्टी रात्र असू द्या की कुठला आडवार असू द्या, लोक तुमच्या नाटकाला गर्दी करतातच करतात. आणि ती गर्दी अल्टिमेटली आपल्या नाटकाला झाली आणि लोकांनी ते नाटक डोक्यावर घेतलं आणि आज त्याचे 600-700 प्रयोग झाले. याचा अभिमान आहे मला. मला असं वाटतंय म्हणजे प्रेक्षकांशी थेट मी बोलेन की करेक्ट टायमावरती जर तुम्ही हा पॉडकास्ट बघत असाल ना, तर मला असं वाटतं की जे तुमच्या मनात आहे ना, तर तिथे कुठेतरी थांबलंय किंवा काहीतरी अडतंय म्हणून थांबू नका, घाबरून जाऊ नका. मी म्हटलं तसं आणि जसं सर म्हणतात तसं की कॉन्सिस्टन्सी खरंच खूप गरजेची आहे. तुम्ही तुमचं 100% दिलं ना, तर ती गोष्ट तुम्हाला मिळतेच मिळते. पूर्ण कायनात पडली ती तुम्हाला ती गोष्ट पूर्ण आणून द्यायला. तसंच आहे. हो. तर आता सर ह्यावरनच एक विचारायचं की बरेच कलाकार आहेत आज ज्यांना चांगला फेम मिळतोय आणि प्रोड्युसर असं म्हटल्यानंतर लोकांच्या डोक्यात होतं अरे प्रोड्युसर म्हणजे खूप पैसेवाले असतात म्हणून तर ते एवढे पैसे वगैरे लावतात, एवढं हे सगळं करतात. तर आता जसं तुम्ही म्हणालात की माझा तसा काही बॅकग्राऊंडच नव्हता, तर मग कुठेतरी या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. मग ती तुमची या गोष्टीची दखल याआधी कुठे घेतली गेली नाही असं का? नाही, मुळात माझा स्वभाव आहे ना की मी 2006ला तुम्ही मला भेटला असता तर मी या खुर्चीवर पाय लटलटत बसलो असतो. इतकं न्यूनगंड माझ्यात होता आणि प्रचंड कॉम्प्लेक्स माझ्यात होता. मग तो माझ्या परिस्थितीचा असेल, माझ्या सामाजिक बॅकग्राऊंडचा असेल किंवा माझ्या पर्सनॅलिटीचा असेल, आय डोंट नो. पण ती गोष्ट माझ्यातनं खूप ओव्हरकम करत होती मला, तो न्यूनगंड. आणि तो न्यूनगंडातनं येण्यासाठी मी खूप प्रयत्न करत होतो. पण हे जे 2 मित्र होते ना माझे, प्रियदर्शन जाधव आणि सिद्धार्थ जाधव, हे अल्टिमेट इतके कॉन्फिडन्स असायचे नेहमी आणि नेहमी उत्साही असायचे. आणि तो उत्साह बघून माझ्यात ती ऊर्जा निर्माण व्हायची आणि त्यातनं मग मी बोललो की नाही, आपण पण काहीतरी करू शकतो. आणि तो न्यूनगंड हळूहळू माझा गळून गेला आणि आज मी तुमच्यासमोर कॉन्फिडेंटली तुमच्या ब्रॉडकास्टला पॉडकास्टला मी मुलाखत देतोय. हे जे बदल, हा जो बदल आहे किंवा हे जे परिवर्तन आहे, हे तुमच्या कार्यातनं, तुमच्या कर्तृत्वातनं तुम्हाला मिळत असतं. आणि कसं आहे की शेवटी आत्ता या मोमेंटला मी निर्माता म्हणून काम करतोय, म्हणजे माझ्याकडे काय ब्लॅकचा पैसा म्हणून मी निर्माता झालो नाही. तर मुळात माझं बेसिक एक वाचन आहे, एक सामाजिक बांधिलकी मानणारा मुलगा आहे, एक स्वतःची विचारधारा आहे माझी. आणि समाजामध्ये घडत असणाऱ्या ज्या घटना आहेत त्या कुठेतरी ना मनाला त्रास देत असतात नेहमी. कारण कलावंत हा नेहमी किंवा रंगकर्मी हा नेहमी संवेदनशील असतो. आणि तो संवेदनशील असल्यामुळे त्याच्यावर तो परिणाम होत असतो त्या घडामोडींचा. मग ती सामाजिक घडामोडी असेल, राजकीय घडामोडी असेल किंवा धार्मिक घडामोडी असेल, त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी मनावर होत असतो. आणि आपलं एक सामाजिक बॅकग्राऊंड असल्यामुळे आपल्याला ती गोष्ट असं वाटते की काहीतरी बदल झाला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. मुळात मी बाय प्रोफेशन LLB झालेला विद्यार्थी आहे, BA LLB. म्हणजे मी 6 महिने कोर्टामध्ये प्रॅक्टिस केलेली आहे. आणि जागोमन प्यारे सुरू असताना मी कोर्टात प्रॅक्टिस पण करत होतो. अनेक केसेस माझ्या मित्राच्या माध्यमातून, ॲडव्होकेट विक्रम म्हणून माझा मित्र आहे, त्याच्यासोबत मी कोर्टात उभा राहिलेलो आहे. परंतु जागोमन प्यारे करत असताना खूप आर्थिक नुकसान झालं आणि मी परत कोर्टाकडे गेलो, न्यायालयाकडे गेलो, न्याय मंदिरात गेलो. आणि न्याय मंदिरात गेल्यानंतर मला असं जाणवलं की यार, माझं जे पैशांचं पाकिट आहे ते भलतीच ठिकाणी हरवलेलं आहे आणि मी भलत्याच ठिकाणी शोधतोय. मग ते हरवलेलं पैशांचं पाकिट मी परत न्याय मंदिराकडनं शिवाजी मंदिराला आलो शोधायला. आणि शिवाजी मंदिराला शोधत असताना ते पाकिट मला तिथे सापडलं 2008ला. ते गवसलं पाकिट मला. कारण तुमचं जिथे हरवलंय ना, तुम्हाला तिथेच शोधायचं असतं. आणि मला असं वाटतंय की नाटक असेल किंवा कला, ललित कलेमध्ये सगळ्यात वरती असलेलं स्थान म्हणजे नाटक कला आहे. चित्रकार त्याच्या चित्रातनं दाखवतो, सिनेमा करणारा तो सिनेमातनं दाखवतो, कॅमेऱ्यातनं दाखवतो. नाटक हे लाईव्ह जिवंत माध्यम आहे, नाटकातून दाखवतो. तर मला जे म्हणायचं आहे, मला जे बोलायचं आहे, हे माध्यम आहे नाटक. आणि मी त्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करतो, डायरेक्टली कधी इनडायरेक्टली. जे माझे विचार आहेत किंवा जे माझं म्हणणं आहे ते त्या कलाकृतीतनं डायरेक्टली इनडायरेक्टली तुमच्या माध्यमातून, प्रेक्षकांच्या माध्यमातून
बोलण्याचा प्रयत्न करतो. काही गोष्टी प्रेक्षक डोक्यावर घेतात, काही गोष्टी लोकांना आवडत नाही, ते घेत नाहीत. काही नाटकं सुपर डुपर हिट होतात, काही नाटकं ठीकठाक चालतात, काही नाटकांना पोचपावती मिळते बक्षिसांची, काही नाटकांना प्रेक्षकांची शाबासकी मिळते. तर ते त्या वेळेस आणि त्या काळात ती गोष्ट असते. पहिलं नाटक कोणतं होतं आणि ते करताना काय शिकायला मिळालं? तेच आता मगाशी म्हटल्याप्रमाणे पहिलं माझं व्यावसायिक नाटक आहे तो जागो मोहन प्यारे. आणि ते जागो मोहन प्यारेचा किस्सा तुम्हाला सांगतो. सुपारी नावाची एक एकांकिका होती. प्रकाश बुद्धिसागर मोठे लेखक आहेत ज्यांना आता जीवन गौरव पुरस्कार मिळाला. तर त्या सुपारीमध्ये मी सुक्याबाईचा रोल करायचो. जो नाटकामध्ये सुक्याबाईचा रोल जागो मोहन प्यारेमध्ये किशोर चौगुलेने केला होता त्यावेळी, आणि सिद्धार्थ जाधवने मोहन काटेकरचा रोल केला होता. आणि ती एकांकिका आम्हाला सगळ्यांना खूप आवडलं. आणि त्या एकांकिकेने आम्हाला खूप बक्षिसं दिली होती सुपारी नावाच्या. कारण त्या सुपारीमध्ये नाट्य दर्पणला एक एकांकिका स्पर्धा होती. तिकडे एक शब्द दिला जातो, नावात काय, तर ह्याच्यावर ते सुपर नावाचं एकांकिका प्रकाश बुद्धिसागरने त्यावेळी लिहिली होती. आणि त्या नावातल्या घोळामुळे काय घडतं ते नाटक जागो मोहन प्यारे. आणि ते नाटक आम्ही अपरात्री बसून मित्राच्या घरी पूर्ण केलं लिहून. पैसे जमवले होते आम्ही पथनाट्यातनं आणि एकांकिका स्पर्धेमधनं, पण आणखीन पैसे लागणार होते. मग आमचे मित्र प्रवीण खरात असतील किंवा रमेश दिवर आमचे मामा, त्यांनी आम्हाला थोडा सपोर्ट केला. आणि विवेक साठे म्हणून आमचे मित्र आहेत, प्रदीप मुळे आणि विवेक साठे, यांनी त्यांची संस्था आम्हाला दिली, हुन्नर नावाची. हुन्नर प्रकाशित आणि अद्वैत थिएटर निर्मित असं त्या सांगड होऊन जागो मोहन प्यारेची पहिली निर्मिती झाली 24 एप्रिल 2006ला. आणि जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे खूप चढउतार आले. सुरुवातीला काहीच रिस्पॉन्स नव्हता, लोक नावं ठेवत होती, पण हळूहळू ते लोकांपर्यंत नाटक पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला त्यावेळी. आणि त्यावेळी तसं डिजिटल माध्यम नव्हतं, पेपरच्या जाहिरातीमधून नाटक लोकांपर्यंत पोहोचत होतं. तर पेपरच्या माध्यमातून आम्ही लोकांना ते नाटक पोचवत होतो. काही सेलिब्रिटींना बोलत होतो. भरत जाधव आले आमच्या नाटकाला, अंकुश चौधरी आले, केदार शिंदे आले, राजकीय लोक येत होते नाटकाला. लोकांना नाटक आवडत होतं, पण ते नाटक बुकिंग वाईज वाढत नव्हतं, त्याचा व्यवसाय नीट होत नव्हता. का त्यातली गणित आणि खाचखचगड आम्हाला माहीत नव्हते. ते हळूहळू मी शिकत गेलो, धंदा शिकत गेलो, व्यवसाय कसा करायचा तो शिकत गेलो, काही लोकांबरोबर बसायचो. आता मी एवढा मोठा निर्माता तर त्यावेळी नव्हतो, कोणी मला बोलेल आणि ॲप्रिशिएट करेल. आम्ही कालचीपूर्ण म्हणून आम्हाला नावं ठेवली गेली होती. परंतु काही निर्मात्यांकडे बसायचो तासन तास, जसं तुम्हाला पेशन्स, सातत्याने बसायचो. ते कसे व्यवसाय करतात, तारखांचं गणित कसं असतं, कशा पद्धतीने तारखा केल्या पाहिजे, जाहिरातीचा कॉलम कसा असला पाहिजे, जाहिरातीमध्ये कॅशलाईन काय दिली पाहिजे जेणेकरून लोक आपल्या नाटकाला येतील. ह्या सगळ्या गोष्टी शिकत गेलो, बारकावी शिकत गेलो. आणि हळूहळू त्या नाटकाचा, म्हणजे मी नेहमी म्हणतो ही गोष्ट, जे नाटक चालत नाही ते प्रायोगिक आणि जे चालतं ते व्यावसायिक, तो आमचा प्रयोग होता. आणि प्रायोगिक लेवलला आमचे ते प्रयत्न होते. आणि हळूहळू ते नाटकाचं व्यावसायिक स्वरूप आलं आणि मग ते व्यावसायिक नाटक झालं. आणि त्याच्यावर 607 प्रयोग झाले. एक प्रोड्युसर म्हणून स्क्रिप्ट किंवा विषय निवडताना तुम्ही काय विचार करता? एखादा लेखकाने एखादी स्क्रिप्ट दिली आपल्याकडे, तर त्या नाटकामध्ये किंवा त्या संहितेमध्ये व्यावसायिक गणित आहेत का, आणि याचा व्यवसाय होऊ शकतो का, या दोन गोष्टी बघाव्या लागतात. म्हणजे निर्मात्याने मला कारणमंत्र दिल्या होत्या, हे बघ राहू, कुठलाही लेखक तुझ्याकडे आला नाटक घेऊन, तर तू त्या नाटकात पहिलं बघायचं नाटकाचा धंदा आहे का आणि धंद्याचं नाटक आहे का. हे ज्या निर्मात्याला कळतं तोच निर्माता ते नाटक यशस्वीरित्या त्याचे प्रयोग करू शकतो आणि व्यावसायिक निर्मितीमध्ये तो सक्सेस होऊ शकतो किंवा यशस्वी होऊ शकतो. तर या दोन गोष्टी आम्ही नेहमी बघतो. तर नाटकामध्ये संहिता काय आहे, संहितेचं आशय काय आहे, गोष्ट काय आहे, त्याच्यात कलाकार कोण आहेत, दिग्दर्शन कसं असलं पाहिजे, नेपथ्य काय असलं पाहिजे, त्याला साजेचं संगीत कसं असलं पाहिजे, कॉस्ट्युम्स कसे असले पाहिजे, परत त्याची प्रॉपर्टी काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टीची तुम्हाला सांगड घालावी लागते. आधी सांगड जर यशस्वीरित्या आली तुमच्या त्या संहितेत, त्या कलाकृतीत, तर ते नाटक यशस्वी होतं. करेक्ट. या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागतो. शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला आणि स्टॅच्यू ऑफ लिबर्टी यासारख्या सामाजिक विषयांवरती आधारित नाटक करतात तेव्हा कुठेतरी रिस्क जाणवते का? नक्कीच जाणवते रिस्क.
कारण काय माहिती आहे का, आता आपली मुलाखत ही अनफिल्टर्ड आहे, बरं. त्यामुळे मी अनफिल्टर्डच बोलणार आहे. फिल्टर काहीच नाही माझ्याकडे, त्यामुळे मला माहित नाही पुढे काय होईल. मुळात काही लोक स्वतःला जे सो कॉल्ड व्यावसायिक सक्सेसफुल व्यावसायिक निर्माते समजतात, की यशस्वी अभिनेता समजतात, असे बरेच लोक आहेत. माझं म्हणणं तेच आहे की मी रुपारेलमध्ये असताना झेप नावाची एकांकिका केली होती आणि त्यात एक खूप सुंदर वाक्य होतं. ती झेप एकांकिका IND ला पहिली आली होती आणि ती एकांकिका मला ना खूप प्रेरणा देऊन गेली. माझ्यातनं न्यूनगंड जाण्याचं ना थोडंफार काय म्हणता येईल ना कॉन्ट्रीब्युशन, तर त्या एकांकिकेचं होतं. त्या एकांकिकेमध्ये असं वाक्य होतं, एक छोटा पक्षाची गोष्ट आहे, सिगल पक्षाची गोष्ट आहे. त्याचे पंख छोटे असतात. मी नेहमी माझ्या मुलाखतीत नेहमी उदाहरण देतो, कारण मला ते खूप सांगावंसं वाटतं, कारण ती प्रेरणादायी आहे युवकांसाठी आणि आपल्या जे उमेद घेऊन जगणारे लोक त्यांच्यासाठी. तो पक्षी असं म्हणतो की माझा जन्म म्हणजे मृत्यू येत नाही म्हणून रोज पोट भरत राहायचं, रोज पोट भरत राहायचं कारण मृत्यू येत नाही. इतकं निर्बुद्ध आणि इतकं लाचारवानं जिनं जगायचं नाही आपल्याला. आपण आपला जन्म हा मेलेले, तो पक्षी बोलतो की मेलेले मासे किंवा सुकलेले भाकरीचे तुकडे मिळवण्यासाठी झालेला नाही, तर आपण उडू शकतो. म्हणजे पंख जरी छोटे असले तरी आपण उडू शकतो. आकाश म्हणजे फाडून पुढे जाऊ शकतो, कारण माझा उडणं हा माझा धर्म आहे आणि उडण्याच्या अनुभवातून जीवन समृद्ध होतं, हा माझा अनुभव. तर हे समृद्ध आयुष्य जगण्याचा प्रयत्न मी नाटक कला क्षेत्रात बघण्याचा प्रयत्न करतोय, समृद्ध आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून व्यावसायिक नाटकं करत असताना मी सामाजिक नाटकं पण केली, कारण मी समाजात राहतो. समाजामध्ये घडणाऱ्या घडामोडीचा इम्पॅक्ट कळत नकळत माझ्यावर होत असतो आणि मी संवेदनशील माणूस आहे. माझ्यात विवेक अजून जागा आहे. त्याच्यामुळे मला नेहमी वाटतं की ह्या गोष्टीवर भाष्य करणं एखादी कलाकृती आली पाहिजे, एखादं पुस्तक आलं पाहिजे, एखाद्या चित्रकारानं चित्र काढलं पाहिजे, बोललं पाहिजे. बोलल्याशिवाय ती गोष्ट लोकांच्या नजरेत येत नाही, केल्याशिवाय. तर मग नाटक हे माझं माध्यम आहे, बोललो निर्माता आहे, तर मी त्या अनुषंगाने सामाजिक बांधिलकी म्हणून मी शिवाजी अंडरग्राऊंड सारखं नाटक, ज्या नाटकाला नवनिर्माते नाही बोलले, नवनिर्मात्यांकडे, दिग्गज निर्मात्यांकडे ते नाटक गेलं होतं, त्या नवनिर्मात्यांनी नाटक नाकारलं. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्याला आपण म्हणतो, या महाराष्ट्राचं अस्तित्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाटकाला या इथल्या सो कॉल्ड प्रस्थापित निर्मात्यांनी नाकारलं, ही मोठी शोकांतिका आहे. ज्या स्वतःला ग्रेट समजतात, हे दुःख आहे. मग त्यावेळी माझं धाडस आलं की नाही, आपण हे नाटक करायला पाहिजे, कारण ते माझं अस्तित्व आहे, माझी अस्मिता आहे, माझं आराध्य दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज, माझी बांधिलकी आहे, माझं कर्तव्य आहे. मी त्यांना बाप मानतो माझा. आज ते नसते तर आज आपलं अस्तित्व नसतं. तर अशा नाट्य कलाकृतीला, शिवाजी अंडरग्राऊंड नाटकाला हे सोकाळ निर्मात्याने नाकारलं. मोठे मोठे निर्माते होते, ते प्रस्थापित होते. त्यावेळी ते नाटक 2012ला माझ्याकडे आलं. नाटक पाहिलं, मला पण थोडी भीती वाटली, हे नाटक कसं करू मी. नाटकाचं नावातच कॉन्ट्रोवर्सी. नाटक तर करायचं, कारण शिवाजी महाराजांचं नाटक आहे आणि आपण त्याला मोठा फॅन आहे शिवाजी महाराजांच्या विचारांचा, कारण आपण विचारांचे वारस आहोत. या महापुरुषांचे विचारांचे वारस म्हणून आपल्याला ही बांधिलकी म्हणून करायला पाहिजे. रिस्क घेतली, नाटक बोललो करतो मी. फक्त मी त्यांना बोललो, लेखकाला राजकुमार तांगडे, संभाजी भगत होते, लोकशाहीर संभाजी भगत, नंदू माधव दिग्दर्शक होते, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या नाटकात एकही व्यावसायिक चेहरा नव्हता, कोणी सुपरस्टार नव्हता. मग कसोटी होती, मग माझी कसोटी होती. याच्यामध्ये ना भरत जाधव होते, ना याच्यामध्ये प्रशांत दामले होते, ना याच्यामध्ये मकरंद अनासपुरे होते, याच्यामध्ये सिद्धार्थ जाधव होते. कोणी स्टार कास्ट नसताना जालना जिल्ह्यातल्या एक दुष्काळग्रस्त जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची कला त्यात दिसणार होती. ते शेतकरी कलाकार होते आणि अशा लोकांची मूड बांधून मला ते नाटक करायचं होतं. लेखक प्रसिद्ध नव्हता, दिग्दर्शक तसा पहिला नवीनच त्याचा दिग्दर्शक, आणि सगळ्यांची मूड बांधून मला व्यावसायिक नाटक म्हणून त्याला यशस्वी करायचं होतं. मग या सगळ्या गोष्टीचा अनुभव जो होता माझा 2006 पासून 2012 पर्यंतचा जो अनुभव होता, 7-8 वर्षातला,
तो तिथं मी कसोटीला आणला आणि मी गेलो जाहिरात द्यायला पहिली. तर जाहिरात घ्यायला कोण तयार नाही. तो जाहिरातदार बोला, बाबा हे जाहिरात जर मी दिली माझ्या जाहिरात एजन्सी कंपनीमधनं पेपरला, तर माझ्या जाहिरातीत म्हणजे ऑफिसच्या काचा फोडतील लोक. बरं बोलला तर काय करायचं. नाही आम्ही नाही घेऊ शकत. मग कसं बसं विनवणी करून मग आमचे एक युवराज मोहिते म्हणून आमचे मित्र आहेत, त्यांनी सांगितलं आपण लाईन देऊया. मी त्यांना बोललो एक लाईन द्या, कॅश लाईन. मग नाटकात कॅश लाईन आली. शिवाजी अंडरग्राऊंडबद्दल तुम्हाला सांगतो की नाटक बघा, नाटक नाव वाचून दचकू नका, नाटक बघा सामील व्हा, अशी लाईन दिली. तेव्हा कुठे त्या जाहिरातदारांनी जाहिरात घेतली. माझा प्रश्न थिएटरचा, थिएटरच्या तारखा द्यायला कोण तयार नाही. तर मला आता काय करायचं. ते बोला आम्ही तारखा दिली तर आमचं थिएटर जाळून टाकतील लोक. अरे बोललो, अरे शिवाजी महाराजांचं नाटक आहे, शिवाजी महाराजांच्या नाटकाला कोण थिएटर जाळणार आहे. आपण सगळे शिवाजी महाराजांचे पोशिंदे आहोत, विचारांचे वारसदार आहोत आपण. कोण तोडणार आहे तुमचं थिएटर. तर बोले नाही मग आम्हाला तुम्ही लिहून द्या. मग मला लिहून द्यावं लागलं माझ्या लेटर हेडवर अद्वैत थिएटरच्या की या नाट्यगृहाचं मुव्हेबल इनमुव्हेबल प्रॉपर्टीचं नुकसान झालं किंवा जीवितहानी झाली या नाटकाच्या वादामुळे, त्याला सर्वस्वी जबाबदार अद्वैत थिएटरचे निर्माते राहुल भंडारे. तेव्हा ती नाटकाची थिएटरची तारीख मिळाली. दिवस जवळ आला. पोलीस स्टेशनमधनं फोन मला, पोलिसांनी मला बोलून घेतलं पोलीस स्टेशनला. हे काय नाटक आहेत तुमची. बोले साहेब नाटक आहे. बोले कोणाचं नाटक आहे. बोला माझ्या बापाचं नाटक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाटक आहे, तुम्हाला करता येणार नाही. काय नाटकाचं नाव डेंजर आहे. बोले काय नाटकाचं नाव आहे. बोले शिवाजी अंडरग्राऊंड, ते पण भीमनगर मोहल्ला. बोललो ना तुम्ही नाटक बघा. बोललो त्यात जर एकही वाक्य किंवा एकही घटना कॉन्ट्रोवर्सल असेल तर तुम्ही मला कधी अरेस्ट करा, लिहून द्या आम्हाला. हमीपत्र लिहून द्यावं लागलं मला पोलीस स्टेशन, शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला. ते झालं. आणि त्याच्यानंतर एक फोन आला मला. आता तुमच्या या चॅनलच्या माध्यमातून मी त्या संघटनेचं नाव घेत नाही, पण या महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी पक्ष जे स्वतःला भगवे पोशिंदे म्हणतात, तिथून फोन आला मला आणि मला उचलून घेऊन गेले. बोले हे काय नाटक आहे तुझं. या नाटकात जर शिवाजी महाराजांचा अवमान असेल, या नाटकात जर शिवाजी महाराजांबद्दल बदनामी असेल तर आम्ही नाटक होऊ देणार नाही, तुला बेदम मारू आम्ही. ठीक आहे. नाटकाचा दिवस उजाडला आणि नाटकाच्या दिवशी पोलिसांच्या गाड्या, मीडियाच्या गाड्या, ऑडियन्सची गर्दी तुफान आणि नाटक सुरू झालं या गर्दीत, या सगळ्या टेन्स वातावरणात. आणि सगळे 100 झेंडे, भगवे झेंडे आले, कार्यकर्ते आले 100-200, ऑडियन्स भरलेला, पोलिसांचा ताफा. मला कोंडून ठेवलं VIP मध्ये. घाबरायचं नाही बोललो. मला माझ्या संहितेवर विश्वास होता, मला माझ्या विचारांवर विश्वास होता. नाटक पाहून काय परिवर्तन होतं ना, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शिवाजी अंडरग्राऊंड. नाटक पाहिल्यानंतर ते जे 100 काट्या आणि झेंडे घेऊन आलेले कार्यकर्ते होते एका पक्षाचे, ते झेंडे फोल्ड झाले सगळे आणि त्या काठ्या बांधल्या गेल्या. त्या काठ्या बांधून आम्हाला रंगमंचावर ते कार्यकर्ते भेटायला आले आमच्या कलाकारांना. बोले हे काठ्या तुम्हाला आम्ही सुपूर्त करतोय. आम्हाला असं वाटलं की या नाटकामध्ये शिवाजी महाराजांची बदनामी आहे, आम्हाला असं वाटलं या नाटकामध्ये शिवाजी महाराजांचा अवमान आहे, म्हणून आम्ही तुम्हाला बेदम मारण्यासाठी या काठ्या आणल्या होत्या. पण आज ह्याच काठ्या तुमच्या संरक्षणासाठी आम्ही तुम्हाला देतोय. या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रभरच काय अख्ख्या देशात झालं पाहिजे, इतकं महान नाटक तुम्ही या रंगभूमीला दिलेलं आहे. कारण आतापर्यंत आम्ही शिवाजी महाराजांच्या तोरणावर बोलणारं नाटक पाहिलं, शिवाजी महाराजांच्या तोरणावर गाणं ऐकलं, पण शिवाजी महाराजांच्या धोरणावर नाटक हे आम्ही पहिल्यांदा बघितलं. आणि शिवाजी महाराजांच्या धोरणावर बोलणारं ते नाटक होतं. आणि त्या नाटकाचा प्रयोग होता. किस्सा सांगतो तुम्हाला. आणि विंगेत मी उभा होतो, कारण सगळे पहिले एक 50 शो टेन्स वातावरणात झाले अख्ख्या महाराष्ट्रात. आणि अख्ख्या महाराष्ट्रात माझ्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट आहेत, सगळीकडे माझे पत्र आहेत. एक मोठा निर्माता विंगेत उभा होता आणि त्यांनी कमेंट्स केली माझ्यावर, जे आधी जागोच्या वेळी झाले होते तशीच, की काय नाटक आहे, हे नाटक आहे शिवाजी अंडरग्राऊंड. आता रस्त्यावरचं पथनाट्य तुम्ही स्टेजवर करणार. आणि त्याच नाटकाने तुम्हाला सांगतो
त्याच नाटकाने इतिहास घडवला. त्या नाटकाला मिफ्ता पुरस्कार सिंगापूरला मिळाला. सर्वोत्कृष्ट क्रिटिक्स ज्युरी अवॉर्ड त्याला मिळाला. आणि 2012चा सर्वोत्कृष्ट नाट्य गौरव झी गौरव त्या नाटकाला सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून मिळालं. तर हे मोठं योगदान आहे मराठी रंगभूमीवर, की आजपर्यंत आपण नेहमी कौतुक करत गेलो घाशीराम कोतवालचं, सखाराम बाइंडरचं, पण शिवाजी अंडरग्राऊंडने पण त्या धर्तीवर प्रयत्न केला आणि आज ते सक्सेस झालं. मला म्हणायचं तुमच्या माध्यमातून, जे स्वतःला सो कॉल्ड अभिजात दिग्दर्शक समजतात, जे स्वतःला मोठे निर्माते समजतात, सुपरस्टार समजतात, अभिनेता समजतात, मला त्यांना एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून, खरंच अशा पद्धतीचे नाटकं करून दाखवा ज्यात कोणी ओळखीचा चेहरा नाही, ज्यात कोणी सुपरस्टार नाही आहे, मेकअप फक्त एक पावडर आहे चेहऱ्यावर, आणि असं सामाजिक भान दाखवणारं, जाणीव करून देणारं नाटक जर तुम्ही अभिजात स्वतःला समजताय, अभिजात दिग्दर्शक, अभिजात रंगकर्मी, तर अशी नाटकं करून दाखवा. ॲप्रिशिएट करेल मी तुम्हाला. पण माझ्यात तो प्रयत्न आमच्या संस्थेच्या माध्यमातून, आमच्या अद्वैत थिएटरच्या माध्यमातून आम्ही तो केला. त्याच्या मागोमाग स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आलं. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या वेळी तर पनवेलला एकाने तर बॉम्बस्फोट घडवू अशी धमकी दिली आमच्या कलाकाराला. अशा पद्धतीचं ते, मग त्याच्यावर पोलीस कंप्लेंट झाली, सगळ्या गोष्टी झाल्या. पण एखादं परिवर्तनाचं काय गोष्ट असेल किंवा क्रांती एखाद्या गोष्टीतनं घडत असेल ना, तर अशा पद्धतीच्या घटनेनं तुम्हाला सामोरं जावंच लागतं. अशा पद्धतीचा त्रास तुम्हाला भोगावाच लागतो. मग तो छत्रपती शिवाजी महाराजांना भोगला, तो छत्रपती संभाजी महाराजांना भोगला, तो महात्मा ज्योतिबा फुल्यांनी भोगला, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भोगला, आणि तो संत गाडगे महाराजांनीही भोगलेला आहे. त्यामुळे जे परिवर्तनवादी ज्या गोष्टी आहेत, क्रांती करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना, अशा गोष्टींना तुम्हाला सो कॉल्ड प्रस्थापित लोकांचा त्रास होतोच होतो. आणि मला असं विनंती आहे की तुम्ही करा अशी नाटकं, पण दाखवा अशा नाटकांचा व्यवसाय करून, ज्यात चेहरा कोणाचाच नाही आहे, ज्यात नेपथ्य नाही आहे, जे फक्त संहितेच्या ताकदीवर, विचारांच्या ताकदीवर नाटक घडतं, अशी नाटकं पण केली पाहिजे. तेव्हा तुम्ही मला अभिजात दिग्दर्शक, अभिजात नाटककार. खूप मोठी अचिव्हमेंट आहे सर. येस सर. तुम्ही शोधा अकबर आणि बॉम्बे 70 या नाटकाचं दिग्दर्शकही आहात. तर मग प्रोडक्शन आणि दिग्दर्शन यामधील तफावत याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कधी कधी काय होतं, एखादी गोष्ट स्वतःला खूप भावते आणि असं वाटतं की ही गोष्ट इथे निर्माता म्हणून इतक्या वर्षाचा अनुभव असतो. कारण निर्माता हा नाटकाचा कणा असतो. तो कणा जर नीट असेल तर नाटक उभं राहतं, तो कणा जर मोडला तर नाटक पण मोडतं किंवा नाटक पडतं. आणि निर्मात्याच्या इच्छाशक्तीवर असते की कुठली गोष्ट दीर्घकाळ चालणार आहे. जर माझ्या डोक्यात ती नसली तर ती दीर्घकाळ चालणारच नाही ना. शेवटी माझी इच्छाशक्ती पण भजन त्याच्यात. तर शोधा अकबर हे प्रियदर्शन जाधवने त्यावेळी प्यार के तो डरना के नावाचं नाटक बसवलं होतं. आणि नाटक मला खूप आवडलं होतं. माझं दुसरं नाटक होतं त्यावेळी जागोमन प्याऱ्यानंतर, प्यार के तो डरना के. आणि प्रियदर्शन जाधव हा अप्रतिम दिग्दर्शक आहे, उत्तम दिग्दर्शक आहे. असं माझं नाही, माझा मित्र जरी असला तरी मी त्याला उत्तम दिग्दर्शक समजतो. कारण त्यांनी ज्या पद्धतीने नाटकं दिलेत रंगभूमीवर, ते खरं हॅट्स ऑफ. आणि सिनेमे पण त्यांनी खूप चांगले दिलेले आहेत प्रियदर्शनने. तर ते नाटक मला भावलं होतं आणि त्यावेळी दर्शनला वेळ नव्हता. मग मी ते नाटक स्वतः मी आणि प्रसाद खांडेकरने दिग्दर्शन करण्याचा विचार केला. पण प्रसाद त्यात काम करत असल्यामुळे फार काळ मला दिग्दर्शन मलाच करावं लागलं. आणि ते नाटक करत असताना त्यातल्या गमती जमती आणि ते राजकीय घडामोडीवर पॉलिटिकल सटार होतं, ते करंट अफेअरवर बोलणारं नाटक होतं. म्हणजे तुम्ही जोधा अकबर सिनेमा पाहिला, शोधा अकबर म्हणजे काय, ते एका राज्यातला राजाच गायब आहे, जो सतत परदेशवारी करत असतो, त्याला राज्याचं काही पडलेलं नाही. अशा त्या राजाची ती गोष्ट, ती अकबरची गोष्ट, अशी ती गमतीशीर गोष्ट, ते विनोदी नाटक होतं. त्यामुळे ते करावंसं वाटलं आणि त्यामुळे ते केलं. त्याला गंगाराम गवळणकरने त्यावेळी नाटकाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, जे वसंतचे लेखक, त्यांनी हे कमेंट्स केले होते की वसंतचे पण रेकॉर्ड तोडेल हे नाटक, इतकं ताकदीचं ते नाटक असं ते बोलून गेले होते त्यावेळी. नंतर बॉम्बे 70 नावाचं एक नाटक. आता बॉम्बे 70 म्हणजे धारावी. एका धारावीच्या झोपडपट्टीतल्या युवकाची ती गोष्ट होती. आता मी सुद्धा एका स्लम मधून आलेला मुलगा आहे. तर स्लम मधलं जगणं काय आहे, तिथलं आयुष्य काय असतं, तिथलं सामाजिक जाणीव काय असते, तिथली गोष्टी काय, तिथला त्रास काय,
ती वेदना सांगणारं हे नाटक होतं. बॉम्बे 17 मुंबईतला सगळ्यात ब्लॅकलिस्टेड पिनकोडमधला हा पिनकोड आहे. बॉम्बे 17 म्हणजे धारावी. या धारावीवर बोलणारं नाटक होतं. तिथलं जगणं, तिथलं अस्तित्व, तिथलं वास्तव्य, तिथलं उग्र वास, तिथली वेदना हे सांगणारं नाटक होतं. आणि तुम्ही वाडा, तुम्ही म्हणजे वन रूम किचन सारखं नाटक केलं, तुम्ही वाडा विचारीमध्ये सगळं नाटक करू शकता, मग धारावीच्या झोपडपट्टीचं नाटक का होऊ शकत नाही? ते जगणं मी बघितलेलं आहे, ते जगणं मी जगलेलो आहे, ते यातना मी भोगलेल्या आहेत. आणि ते कुठेतरी रंगभूमीवर यावं, प्रस्थापित रंगभूमीवर यावं, ती दखल कुठेतरी व्हावी. या भूमिकेतनं त्या नाटकाचं दिग्दर्शन संतोष वेरळकरने प्रायोगिक लेवलला केलं होतं. त्याच्यानंतर संतोष वेरळकर आणि मी त्या नाटकामध्ये बरेच बदल केला. माझे गुरु ज्याला मी मानतो, प्राध्यापक विजय जामसांडेकर, त्यांनी खूप मोठं त्याच्यात योगदान दिलं होतं, कॉन्ट्रीब्यूट केलं होतं नाटकाला. आणि नाटक रंगभूमीवर आलं. त्या नाटकाने बऱ्याच लोकांनी ॲप्रिशिएट, जब्बार पटेलने त्या नाटकाला ॲप्रिशिएट केलं. आणि ह्या नाटकाचं जगभरातल्या 500 नाटकांमधनं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, ज्याला आपण म्हणतो की थिएटरमध्ये सगळ्यात उच्च संस्था, त्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये या नाटकाची निवड झाली. आणि त्याचा मान तिथे आम्हाला मिळाला, परफॉर्मन्स करायचा बॉम्बे 17चा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला. आणि त्याचा सार्थ अभिमान आहे. त्या नाटकात पैसे नाही मिळाले, पण त्या नाटकात समाधान, आनंद मिळाला. त्या नाटकामध्ये बरेच माझे नुकसान खूप झालं, पण ते समाधान त्या नुकसानापुढे काहीच नाही आहे. तेव्हा तो आनंद देऊन गेला बॉम्बे 17 पण. प्रत्येक वेळी पैसा महत्वाचा नाहीये, समाधान. कलाकाराचं समाधानी झालं की संपलं सगळं त्याचं पोट भरून जातं. असं आहे. सध्याच्या मराठी रंगभूमीचं भवितव्य तुम्हाला कसं वाटतं? सध्याच्या मराठी रंगभूमीचं भवितव्य तसं खरं उज्ज्वलच आहे. परंतु तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे काही विशिष्ट लोकांनी ना एक लॉबी केलेली आहे. ते सो कॉल्ड स्वतःला समजतात, ते प्रस्थापित आहेत. आणि मला नेहमी असं वाटतं की नवा निर्माता जन्माला आला पाहिजे, ते निर्मिती मूल्य दिले पाहिजे, त्याचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे. पण या सो कॉल्ड प्रस्थापित लोकांनी इतकी लॉबी मोठी ठेवलेली आहे ना, त्या लॉबीमुळे ना माझ्यासारखा एखादा निर्माता टिकू शकला. मी पण अजून माझे काय पाय रोवले असं म्हणणार नाही, माझेही प्रयत्न चालूच आहेत. शेवटी माझं सातत्याने माझे पेशन्स इथे कामी आलेले. पण काही लोकांमध्ये पेशन्स नसतात, सातत्य नसतं. आणि त्या लोकांना माझा प्रश्न, नका हे करू, बस करा हे आता. काय मराठी रंगभूमी ही एकमेव अशी रंगभूमी आहे की जिथे परप्रांती अजून शिरले नाहीये. ती फक्त आणि फक्त मराठी माणसाच्या हातात राहिलेली आहे. आणि म्हणतात ना ते मराठी माणसं खेकड्यासारखे आहेत, तर ते खेकडा बनू नका बनू. आपल्याला शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा आहे. त्यांनी एक मूठ बांधली होती. छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा आहे, शाहू महाराजांचा वारसा आहे. तुम्ही ती मूठ बांधून ठेवा आणि एक लॉबी करणं बंद करा. अत्यंत घाणेरडं आहे ते आणि प्रचंड राग येतो, संताप येतो. पण मी त्यांना उत्तर देत नाही, मी माझ्या कामातनं उत्तर देतो त्यांना. आणि स्वतःला अभिजात समजतात ते स्वतःला, अभिजात नाटककार, अभिजात दिग्दर्शक. या मानाने मी महेश मांजरेकरांना खूप मानतो. मस्त माणूस आहे महेश मांजरेकरांनी. अनेक नवशिख्या माझ्यासारख्या लोकांना प्रोत्साहन दिलेलं आहे, सपोर्ट केलेलं आहे. तसे राहा. म्हणून महेश मांजरेकरांचं मी माहीत नाही, पण त्यांचं खूप मोठं योगदान आहे मराठी रंगभूमीवर. पण ते कधी असं लॉबी बिबी म्हणून राहत नाही. बिंदास मस्त दिल माणूस आहे, कोणी काम करा. सिद्धार्थ जाधव सगळ्या कलाकाराला त्यांनी प्रोत्साहन देऊन आज तो स्टार झाला. सिद्धार्थ जाधववर म्हणजे महेश मांजरेकरांचं तोही बोलतो, आम्ही पाहिलेलं आहे. खूप मोठा सपोर्ट आहे. मला सपोर्ट आहे महेश मांजरेकरांचा, डायरेक्ट इनडायरेक्टली. आज त्यांच्यासोबत नाही म्हटलं 7-8 नाटकं मी प्रोड्यूस केली. माझ्यासारखे राहुल भंडार कितीतरी ते ठेवतील बाजूला बांधून, पण त्यांनी माझ्यासारख्या राहुल भंडारवर विश्वास ठेवला म्हणजे मला त्यांनी संधी दिली की राहुल तू कर आणि प्रामाणिकपणे कर. तर आपला प्रामाणिकपणा आणि आपला विश्वास हा कधी तोडायचा नसतो. आणि त्यातनं सगळं निर्माण झालेलं आहे. राहता राहिलं व्यवसायाचं, मराठी व्यवसायाचं जो गोष्ट आहे. आता मी स्वतः
मराठी नाट्य निर्माता संघाचा प्रमुख कार्य गेले 8 वर्ष काम करतोय. आमचे प्रयत्न चालू आहेत. या मराठी रंगभूमीची जडणघडण कशी वाढेल, कारण मराठी रंगभूमी एकमेव अशी रंगभूमी की ज्यांनी मराठी भाषेचं संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी प्रयत्नशील राहिलेलं आहे. आणि मराठी भाषा टिकली पाहिजे, मराठी माणूस टिकला पाहिजे, यासाठी नेहमी मराठी रंगभूमीचं मोठं योगदान आहे. बरोबर. भारताच्या रंगभूमीमध्ये मराठी रंगभूमीचं स्थान सर्वोच्च आहे. ते टिकवण्याचा प्रयत्न आम्ही तो करतोय. विविध नाटकांचं काय म्हणतात त्याला, विविध प्रयोग करून आज एका मोठ्या म्हणजे मी शिवाजी अंडरग्राऊंडसारखं नाटक सुद्धा केलं, बॉम्बे 17सारखं केलं, ट्रस्टसारखं नाटक केलं, स्टॅच्यू ऑफ लिबर्टीसारखं नाटक केलं, आणि मी जागो म्हणून प्यारे पण केलं. ही नाटकं सुद्धा केली, पौराणिक नाटक आरण्यक सुद्धा केलं. म्हणून दखल म्हणून तुमचा प्रयत्न जर वेगळा असेल, प्रवाहाच्या विरुद्ध असेल, तर नेहमी तीच लोक दखल घेतात जी इथून मोठी आहेत, विचारांनी मोठी आहेत, संकुचित नाही आहेत. या प्रस्थापित लोकांसारखी या ठराविक लोकांनी लॉबी केलेली आहे, ती तोडली पाहिजे. आणि मी तोडणार कधी ना कधी. ज्या दिवशी रंगभूमीची दशदिशा हलेल त्या दिवशी नक्की तोडेल मी ती गोष्ट. आणि आत्ता आम्ही हा प्रयत्न करतोय आणि त्या प्रयत्नाला यश मिळतच आहे. आज मला शाबासकीची थाप एका मोठ्या वृत्तपत्राने दिली आणि म्हणून त्यांनी मला प्रयोगशील नाट्य निर्माता म्हणून तरुण तेजांकित म्हणून पुरस्कार दिला. ही मोठी पोस्ट होती माझ्यासाठी. पैशांपेक्षा त्याच्यामुळे मी आणखीन विविध प्रयोगशील नाट्यनिर्मिती करण्याचं धाडस माझ्यामध्ये निर्माण झालं. आणि असे प्रयत्न झाले पाहिजे. अनेक लोक करतात आहे. आज भरत जाधव सारख्या मोठ्या सुपरस्टार नटाने निर्मात्याने अस्तित्वासारखं नाटक केलं. स्वप्नील कदम नावाचा जो मुलगा आहे त्याचं खूप मोठी गोष्ट, खूप मोठं धाडस आहे. अशी नाटकं आली पाहिजे. प्रसाद कांबळेने देवबाबळीसारखं वेगळं नाटक आणलं मराठी रंगभूमी. ज्ञानेश महारावसारखे एक मोठे संपादक आहेत, विचारवंत आहेत, त्यांनी विविध नाटकं आणली. संत तुकारामसारखं नाटक आणलं, गाली लोटांगणसारखं नाटक आणलं, जिंकुळे धाई दिशासारखं नाटक आणलं. तर या लोकांचं खूप मोठं योगदान आहे या रंगभूमीवर. खरंय. नव्या प्रोड्युसरसाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे? बघा कसं आहे, निर्माता मगाशी म्हटल्याप्रमाणे तो नाटकाचा कणा असतो आणि प्रोड्युसरने काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. कारण निर्मिती मूल्य त्याच्यावर असतं की एखादी संहिता व्यवसाय करत असताना ते संहितेचं जॉनर काय, ती जातकुळी काय, विनोदी नाटक आहे, पौराणिक नाटक आहे, सस्पेन्स नाटक आहे, वैचारिक नाटक आहे किंवा सामाजिक नाटक आहे. त्याच पद्धतीने त्या नाटकाचं त्याने पब्लिसिटीचं एक स्ट्रॅटेजी बनवली पाहिजे. त्या पद्धतीची यंत्रणा त्यांनी लावली पाहिजे. त्या पद्धतीचे त्याचे नेपथ्यकार, संगीतकार ठरवले पाहिजे. आणि या सगळ्या गोष्टी ठरवण्यासाठी इथून तुम्ही शार्प पाहिजे. आणि इथून शार्प असण्यासाठी तुम्ही खूप असे जागरूक पाहिजे. डोळे तुमचे उघडे हवेत, कान तुमचे उघडे हवेत. आजूबाजूला घटना गोष्टी घडतात त्या ऐकल्या पाहिजे, पाहिल्या पाहिजे. वाचन सातत्याने ठेवलं पाहिजे. तुमची प्रगल्भता कशात असते? तुमच्या लिखाणात, तुमच्या वाचनात. चांगल्या चांगल्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. सध्याची कुठल्या स्टाईलची नाटकं सुरू आहेत, कशा पद्धतीने नाटकं येतात ते बघणं गरजेचं आहे. सध्या व्यवसाय कुठे चाललेला आहे, व्यवसायाची गणितं त्यांना कळली पाहिजे. नाटकात धंदा धंद्याचं नाटक हे तुम्हाला समजलं पाहिजे. ते आकलन कधी येईल? जेव्हा तुम्ही बघाल, जेव्हा तुम्ही व्यवसायात पूर्णपणे उतराल. आणि इथं तुम्ही 100% डेडिकेशन दिल्याशिवाय तुम्हाला व्यवसाय कळणार नाही. कारण हा व्यवसाय सतत नवीन असतो. कारण कसं, म्हणून त्याला आपण प्रयोग बोलतो. कारण प्रत्येक प्रयोग हा वेगळा असतो. आज सांगलीत झालेला प्रयोग विष्णुदास भावेला, तो वाशीच्या विष्णुदास भावेचा प्रयोग वेगळा असतो. तो शिवाजी मंदिरचा प्रयोग वेगळा असतो. तो बोरवलीचा प्रबोधन ठाकरेंचा प्रयोग वेगळा असतो. त्यामुळे तुम्हाला सतत नवं नवं शिकायला मिळत असतं. त्यामुळे इथं कोणी जरी आलं बोललं आता मी शिकलो नाही, तुम्ही तुमचं शिकणं थांबतच नाही. तुम्हाला सतत शिकायचंच असते. आज मी 18 वर्षामध्ये 27 नाटकं यशस्वीरित्या पार करू शकलो आणि 5000 नाटकांचा पल्ला मी पार केलेला आहे. आज 5000 प्रयोग म्हणजे 5000 अनुभव आहेत माझे. असे अनेक अनुभव मला घ्यायचे आहेत, अनेक रेकॉर्ड्स बनवायचे. बनवण्यासाठी बनवायचं नाहीये, बरोबर, ते होतात म्हणून बनवायचे. करेक्ट.
सलग 6 प्रयोग अलबत्त्या गलबत्त्या, तो एक्सपिरियन्स कसा होता तुमचा? खरं सांगू तुम्हाला, हा. निलेश मयेकर यांचं नाव घेतल्याशिवाय अलबत्या गलबत्या मी बोलूच शकत नाही. बरोबर. कारण निलेश मयेकर बरोबर मी ते एका मोठ्या चॅनलचे मोठ्या पदावर होते ते. आणि आता तुम्हाला एक एक्सक्लुझिव्हली बातमी देतो. 2017ला मी नाटक इंडस्ट्रीतनं बाहेर पडत होतो. मी नाटक इंडस्ट्री सोडत होतो. ओके. प्रचंड कर्ज झालं होतं माझ्यावर. माझी 2 घरं विकली गेली होती. आणि प्रचंड नैराश्य आलं होतं मला आयुष्यात. आता बोललो नको, कारण इथले प्रस्थापित जी सो कॉल्ड लोक आहेत ना, त्यांनी इतकी लॉबी बनवली होती की ते कोणाला उभंच राहू देत नव्हते. जाऊ द्या, कुठे संघर्ष करायचा. म्हणून हारलो होतो मी. बोलतो ना की पेशन्स आणि पॅशन्स जोपर्यंत तुमच्या आत बॉडीमध्ये जेव्हा माणूस मरतो तेव्हा सगळ्यात शेवटी मरतो त्याचं ब्लड. बरोबर. मेंदू, हार्ट, नंतर ब्लड शेवट पण असतं. तर ते कुठं ते धमण्यात माझं ते पॅशन्स सुरू होतं. आणि काय माहित नाही कुठून निलेश मयेकर माझ्या ऑफिसला आले शिवाजी पार्कच्या, आणि मला बोलले तुझ्याशी बोलायचं आहे मला. म्हणलं बोला सर. त्याच्यावर माझा मित्र होता अनिकेत जोशी म्हणून, माझा रुपरलचा मित्र. आम्ही सोबत एकांकिकेत काम केलेलं. बोला तुला नाटक द्यायचं आहे. ते मला माफ करा, मी नाटक इंडस्ट्री सोडण्याच्या मनस्थितीत आहे, मला नाही जमणार. व्यवसायात प्रचंड कर्ज झालं माझ्यावर. नाही तुला करायचंच आहे. बोलो मलाच का, दुसरीकडे जा, दुसऱ्या निर्मात्यांना. नाही बालनाट्य. बालनाट्याचा तर मला अनुभवच नाही. बोललो मी कसं करणार. नाही तुला करायचं आहे, कारण तू बालनाट्यात काम केलेला मुलगा आहेस. आणि मी विद्या पटवर्धन, प्रियदर्शन जाधव, प्रकाश बुद्धिसागर यांच्यासोबत थोडं बालनाट्यात छोटी मोठी भूमिका करायचो. त्यावेळी बालमोहनचे काही मुलं वाचायची त्यावेळी. आणि त्यावेळी निलेश मयेकर सरांसोबत मी एका बालनाट्यात काम केलं होतं. तर ते कुठे तर जाणीव त्यांच्यात होती. बघा कुठली गोष्ट कुठे कामाला येते. आणि त्यांनी मला सांगितलं राहुल तुला नाटक करायचं आणि तूच करायचं. ठीक आहे सर, ही शेवटची संधी समजतो मी. इथं जर मी सक्सेस झालो तर कदाचित मी व्यावसायिक रंगभूमीवर उभा राहील किंवा निघून जाईल. आणि अलबत्या गलबत्या नावाचं नाटक मतकरींबरोबर कधी काम केलं नव्हतं. व्यक्तिबली सोडलं तर करूया बोललो. आणि ते नाटक माझ्याकडे आलं. आणि पुढे प्रॉब्लेम असा झाला की त्या नाटकात वैभव मांगले काम करणार होता. आणि वैभव मांगले माझ्याशी बोलत नव्हते. अनेक वर्ष झाले. तर काही वाद झाले होते आमचे. म्हणलं तर शक्यच नाही सर, आता तर शक्यच नाही. बोललं नाही तूच करणार, वैभव मांगलेच करणार चेटकींचा रोल. ठीक आहे बोललो करूया. वैभवशी बोला तुम्ही. वैभवशी बोलले ते. वैभवला मी नाही, माझ्यासमोर नको, असं झालं ते बोललं ठीक आहे. तर कसं बसं त्यांनी वैभवला मनवला. वैभव पण बिचारा रेडी झाला. आणि 12 मे 2018ला त्या नाटकाचं ओपनिंगचं डेट ठरलं. चिन्मय मांडलेकरने उत्तम दिग्दर्शन केलं होतं. आणि त्या नाटकामध्ये चांगले कलाकार होते माझे, जुने कलाकार माझे. त्याच्यामध्ये सनीभूषण मुणगेकर आहे, परत श्रद्धा हांडे त्या नाटकात मुख्य भूमिकेत होते, आणि वैभव मांगले, असे सगळे बरेच कलाकार होते. आणि नाटक 12 मेला ते पहिलं बाळ माझं आयुष्यातलं. म्हणजे मी नेहमी नाटकाला असं म्हणतो, मी तुमच्या माध्यमातून सांगतो की नाटकाचा पहिला प्रयोग म्हणजे गर्भवती बाईची डिलिव्हरी असते. ती कधी बाळ सुखरूप जन्माला आलं पाहिजे, बाळाची तब्येत, आईची तब्येत सुखरूप असली पाहिजे, निरोगी असले पाहिजे दोघी पण. तर त्याची पहिली डिलिव्हरी 12 मेला झाली. आणि ते बाळ पहिलं माझं बाळ असं आहे इतक्या नाटकांमध्ये की त्याने हाऊसफुलची पार्टीच पाळण्यात घेऊन आलेलं आहे. जन्मालाच ते हाऊसफुलची पार्टी घेऊन आलेलं बाळ आहे माझं. 12 मे पासून ते 2019-20 लॉकडाऊन लागेपर्यंत त्या नाटकाची हाऊसफुलची पार्टी काही उतरली नाही. नाटक म्हणतो ना आपण, जिथे पैसे हरवले, जिथे पैशाचं पाकिट हरवलं तिथेच तुम्हाला पैसे पाकिट तुम्हाला तिथे शोधायचं असतं. आणि ते पाकिट मला पुन्हा तिथे सापडलं. आणि त्या नाटकाने आहा म्हणता 300-400 प्रयोगाचा पल्ला घातला आणि सगळे प्रयोग हाऊसफुल झाले. ऑफकोर्स त्याच्यामध्ये झी मराठीचं मोठं योगदान होतं. कारण शेवटी तुमचं आत्ताचा जो काळ आहे हा
प्रसिद्धीचा काळ आहे, मार्केटिंगचा काळ आहे. तुम्ही जास्त प्रसिद्धी जेवढं कराल, पब्लिसिटी जेवढी कराल, मार्केटिंग जेवढं कराल, तेवढं तुमच्या नाटकाला गर्दी होते. त्यांची एवढी मोठी पब्लिसिटीचं इम्पॅक्ट बालनाट्याच्या त्या अलबद्या गलबद्यावर झाला. त्याचे हाऊसफुलचे बोर्ड लागले. एका दिवशी 4 प्रयोग, एका दिवशी 5 प्रयोग असे रेकॉर्ड झाले. आणि लॉकडाऊन नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्या, व्यवसाय बदलले. झी मराठी त्या नाटकातनं बाहेर पडलं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी घडली, वैभव मंगल्याला त्या अलबद्या गलबद्यामधून आम्ही काढून टाकलं. त्याच्या मागे काही स्पेशल कारणं अनेक होती, अनेक कारणं त्यामागे होते. म्हणजे वैभव मंगल्याबद्दल आता मी बोलणं चुकीचं आहे. काही गोष्टी होत्या आमच्या ज्या वैयक्तिक, आम्ही त्याला माहिती आहे, मलाही माहिती आहे, आणि काही गोष्टी त्याच्याही होत्या, त्या आम्ही त्याला काढून टाकला नाटकातनं. मग कसोटी होती माझी की एका सुपरहिट नाटकामधनं सुपरस्टारला काढून आता नाटक चालवून दाखवा. तू स्वतःला व्यावसायिक निर्माता समजतोस ना, असं मी स्वतःलाच म्हणलो. काही डोक्यात कलाकारांची हवा असते, ती हवा आपण थोडी कमी करायची असते आपल्याला, की माझ्यामुळे नाही, नाटकामुळे नाटक असतं. आणि शेवटी नाटक श्रेष्ठ असतं. कुठल्याही कलाकारांनी, कुठल्याही निर्मात्याने, की कुठल्याही लेखकाने डोक्यात हवा आणू नये. मलाही कळलं ना की आता मी निर्माता आहे ना, व्यावसायिक निर्माता. दाखव निर्मिती करून, दाखव यशस्वी करून. ज्या नाटकाने यशस्वी 400 प्रयोगाचा पल्ला गाठला ना, दाखव पुढे करून. माझी कसोटी होती आणि मी तो शिव धनुष्य पुन्हा उचलला. झी मराठी सोबत नसताना, प्रसिद्धीचं कुठलंही माध्यम नसताना, एका नवशिक्या नव्या मुलाला, जसं व्यावसायिक कुठलंच नाटक नव्हतं, त्या मुलाला मी चेटकीचा रोल दिला. चिन्मय मांडलेकरांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि बाकीच्या कलाकारांनी मला विश्वास दिला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी दिवंगत मतकरी काका गेले आमचे, नगर मतकरी. दिलीप प्रभाकरांनी सपोर्ट केला आम्हाला, प्रतिभाताई मतकरीने सपोर्ट केला, सुप्रिया मतकरीने सपोर्ट केला, गणेश मतकरीने सपोर्ट केला. आणि नाटक पुन्हा उभं राहिलं. आणि त्या नाटकाने एका दिवशी 6 प्रयोग करण्याचा विश्व विक्रम, वर्ल्ड रेकॉर्ड केला. आणि ते नाटक पुन्हा त्याच ताकदीने व्यावसायिकरित्या सक्सेस झालं. आणि मग अलबद्या गलबद्याने दाखवून दिलं की ते श्रेष्ठ नाटकच आहे. शेवटी नाटकच श्रेष्ठ असतं, आपण त्याच्यात एक छोटासा पार्ट असतो. मग निर्माता म्हणून मी असेल, प्रस्तुती म्हणून चॅनल असेल, लेखक म्हणून लेखक असतील, दिग्दर्शक म्हणून दिग्दर्शक असतील, शेवटी नाटक श्रेष्ठ ठरतं. त्या कलाकाराच्या डोक्यातली हवा जी होती ती काढली. आणि आज त्या नाटकाचे 1000वा प्रयोग 12 मे 2025 करतोय आम्ही. आणि त्याचा अभिमान आहे मला. आणि हे केवळ आणि केवळ मायबाप प्रेक्षकांमुळे. कारण मायबाप प्रेक्षकांनी त्या नाटकाला स्वीकारलं. वैभव मांगले गेल्यानंतर सुद्धा. मोठी गोष्ट. कारण 40-45 वर्षापूर्वी रत्नाकर मतकरींच्या सुवर्ण लेखणीतून नाटक जन्माला आलं होतं. आणि त्यात दिलीप प्रभावळकरांनी नाटक केलं होतं. एका उंचीवर नेलं होतं दिलीप प्रभावळकरांनी. त्या उंचीपर्यंत आम्ही गेलो असं माझं म्हणणं नाही, पण आम्ही प्रयत्न करतोय त्या उंचीपर्यंत जाण्याचा. कारण दिलीप काका ग्रेट माणूस आहे, त्याच्यासमोर आपण काहीच नाही आहोत. पण त्या कलाकाराच्या डोक्यात इतके हवा गेले की माझ्यामुळे हे नाटक चाललेलं आहे. नट म्हणून उत्तम म्हणणंच नाही माझं काय, पण हवा जर असेल डोक्यात तर ती रंगभूमी खपून घेणार नाही. आणि रंगभूमीने दाखवून दिली जागा प्रत्येकाची प्रत्येकाला. आणि आज ते नाटक तेवढ्याच ताकदीने हाऊसफुलचा बोर्ड घेते आणि सक्सेसफुल आज त्याचा 1000 प्रयोग होतोय. वैभव मांगले गेल्यानंतर त्याचे 600 प्रयोग झाले. प्रेक्षकांनी स्वीकारलं ते नाटक. म्हणजे आमचा जो प्रेक्षक आहे, बालप्रेक्षक, तो महत्वाचा प्रेक्षक आहे. त्याला काय घेणं देणं आहे? त्या चेटकीच्या नाकालाच्या आतमध्ये कोण आहे, केसाच्या आतमध्ये कोण आहे, त्या कॉस्ट्युमच्या आतमध्ये कोण आहे, त्याला चेटकी बघायची आहे. इट्स अ कॉस्ट्युम प्ले. कारण मतकरी काकांनी लिहिलंच एवढं जोरदार जबरदस्त. आणि चिन्मय मांडलेकरांनी ज्या पद्धतीने दिग्दर्शन केलं ते हॅट्स ऑफ दोघांना पण. आणि दिलीप प्रभावळकर, कारण त्यांच्या पुण्यावर आम्ही जगतोय, त्यांच्या पुण्यावर आम्ही जगतोय. आणि तुमच्या माध्यमातून मी स्पष्टपणे सांगतो, हे बालनाट्य मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत अविरत चालू ठेवेल. कारण ती माझी बांधिलकी आहे. कारण
जर आपल्याला मराठी रंगभूमीचं काय बोलतात त्याला की जगवायची असेल, मराठी रंगभूमी जगवायची असेल, तर बालरंगभूमीकडे आपल्याला गांभीर्यानं बघणं खूप गरजेचं आहे. हे मी अनेक वेळा सांगितलेलं आहे. कारण नवा प्रेक्षक वर्ग जन्माला जर घालायचा असेल, जन्माला आणायचा असेल, तर बालरंगभूमीशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि बालरंगभूमीवर इतके वर्ष सातत्याने आपले मतकरी काकांनी काम केलेलं आहे, अनेक लोकांनी काम केलेलं आहे मराठी रंगभूमीवर, त्यांचं योगदान आहे. राजू तुलालवार करतात आहे अजून काम, प्रवीण भारते करतात आहे, ऋषिकेश घोसळकरसारखा दिग्दर्शक लेखक काम करतोय मराठी रंगभूमीवर, बालरंगभूमीवर ती जिवंत राहण्यासाठी. आणि मला असं वाटतंय की ती गोष्ट फार महत्त्वाची आहे की बालरंगभूमी जर जगली तर मराठी रंगभूमी जगेल. आणि तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगतो, हे प्लीज तुम्ही दाखवा तुमच्या ऑडियन्सला आणि तुमच्या माध्यमातून सरकारला सुद्धा. माझी हात जोडून महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की आज सांस्कृतिक विभागाकडनं व्यावसायिक नाटकाला अनुदान आहे, व्यावसायिक नाटक जगण्यासाठी. संगीत नाटकाला अनुदान आहे, कारण संगीत नाटक जगण्यासाठी. प्रायोगिक नाटकाला अनुदान आहे महाराष्ट्र शासनाचं, सांस्कृतिक विभागाचं. तर मला असं म्हणायचं आहे, जिथून प्रेक्षक जन्माला येतोय ते बालरंगभूमीला सुद्धा तुम्ही, बाल नाटकाला सुद्धा तुम्ही अनुदान जाहीर करावं, ही सांस्कृतिक मंत्र्याला माझी हात जोडून विनंती आहे तुमच्या माध्यमातून. फक्त आणि फक्त बालरंगभूमीला अनुदान नाही आहे. जर तरुण भारतच्या माध्यमातून जर हे पोचलं आणि जर खरंच आमच्या सांस्कृतिक मंत्र्यांना त्याची जाणीव झाली आणि त्यांनी जर सांस्कृतिक विभागाला सांगितलं की बाबा बालरंगभूमीला का अनुदान नाही आहे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचं बालरंगभूमी परिषद आहे, त्यांनाही माझी विनंती आहे की तुम्ही, माझ्या निर्माता संघातर्फे मी देतोच आहे आता पत्र सेक्रेटरी म्हणून, पण बालरंगभूमी जिवंत राहण्यासाठी त्यांना सुद्धा अनुदान दिलं पाहिजे, असं माझं प्रांजळ आणि प्रामाणिकपणे मत आहे. येस, ठीक आहे. तर एक आपण शेवटच्या प्रश्नाकडे येऊया की पुढील 5 वर्षात अद्वैत थिएटरसाठी तुमचं काय विजन आहे, हा झाला एक. आणि त्याच्यानंतर यातच एक दुसरा विचारतो, जर 10 वर्षापूर्वीच्या राहुलला जर तुम्ही भेटला तर तुम्ही त्याला काय सल्ला द्याल? तर पुढचं विजन तुम्हाला सांगतो. पहिलं ते सांगण्यात माझं एक शोकांतिक आहे, म्हणा दुःख आहे, ते बोलावंसं वाटतंय मला की आज वेगवेगळे नाटकं मराठी रंगभूमीवर केली मी, कसलाही विचार न करता, अक्षरशः घरदार वेटीस ठेवून वेळप्रसंगी घरातले आई, घरातल्या बहिणीचे, घरातल्या सगळ्यांचे दागिने विकले, घरदार घाण ठेवलं आणि नाटकं केली. कारण नाटक हे माझं जगणं आहे, नाटक हा माझा श्वास आहे, नाटक माझं आयुष्य आहे. परंतु कुठेतरी असं वाटतं की हे जे प्रस्थापित जी लोक आहेत, काही विशिष्ट लोक आहेत जी लॉबी करतात, ती पुन्हा एकदा तेच सांगतोय मी की ती लॉबी करू नका. आणि खरंच एखाद्याला कौतुक असेल ना, एखाद्याने खरंच चांगलं काम केलं असेल, त्याचं कौतुक करा. आज बालरंगभूमीवर एवढं मोठं योगदान आहे अद्वैत थिएटरचं, त्यांनी नवा वर्ग जन्माला घातलाय, प्रेक्षक वर्ग जन्माला आलाय, नवा ऑडियन्स नाटकाकडे वळू लागलेला आहे. हे अलबत्ता गलबत्याचं मोठं योगदान आहे, अद्वैत थिएटरचं मोठं योगदान आहे. आणि आज 1000 प्रयोग या माध्यमातून झालेले आहेत, अलबत्ता गलबत्याचे होत आलेले आहेत. ही दखल घेतली पाहिजे, महाराष्ट्र शासनाने घेतली पाहिजे, महाराष्ट्र शासनाने सांस्कृतिक विभागाने घेतली पाहिजे, नाट्य परिषदेने घेतली पाहिजे. आमच्या परिषदेच्या अध्यक्षांचं लक्ष कुठे आम्हाला माहीत नाही, पण अशा काही घटना घडतात त्याची दखल घेतली पाहिजे. त्या गोष्टींना पोचपावती, शाबासकीची थाप दिली पाहिजे, जेणेकरून त्यांना प्रोत्साहन मिळेल, त्यांचा उत्साह अजून वाढेल. ही विनंती मला की मी माझं म्हणत नाही आहे, अनेक लोक, राहुल मंडळासारखे लोक या रंगभूमी वेगळे विषय घेऊन वेगवेगळे प्रयत्न करत आहेत, त्यांना तुम्ही शाबासकीची थाप दिली पाहिजे, त्यांना प्रोत्साहन म्हणून त्यांना एखादा, म्हणजे मी म्हणत नाही की मला पारितोषिक हा माझा कधीच अल्टिमेट नव्हता, सगळे पारितोषिक घेऊन झालेले आहेत. म्हणजे तुम्ही जे पुरस्कार म्हणाल ते सगळे पुरस्कार घेऊन झालेले आहेत. जगणं समृद्ध झालं पाहिजे हा माझा मुद्दा असतो नेहमी, की तुमची कलाकृती समृद्ध असली पाहिजे, विविधांगी असली पाहिजे, प्रयोगशील असली पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. तर अद्वैत थिएटरचं पुढचं विजन असं आहे की मराठी रंगभूमी अशी विविध प्रयोगशील नाटकं तर आम्ही करणार आहोत,
सगळी नाटकं झाली. पौराणिक नाटक झालं, अरण्यकसारखं, ज्यात दिलीप प्रभावळकर, रवी पटवर्धन, दिवंगत रवी पटवर्धननी काम केलं, प्रतिभाताई मटकरेंनी काम केलं, अनेक लोकांनी त्यात काम केलेलं आहे. सस्पेन्स नाटक झालेलं आहे. इब्लिससारखं एक वेगळं नाटक आणण्याचा प्रयत्न केला. फिल्टर कॉफीसारखं नाटक हे वेगळं केलेलं आहे. बोली भाषेतलं नाटक आपलं करून गेलो गावसारखं बोली मालवणी नाटक आहे. शोधा अकबरसारखं नाटक जे आगरी कोळी भाषेतलं नाटक आहे, जे खूप गोडवा आहेत आगरी कोळी भाषेला सुद्धा, खूप वेगळ्या भाषेचं नाटक आहे. अशा विविध पैलूचं नाटकं देण्याचा प्रयत्न आम्ही करतोय आणि करणार आहोत. आणि ब्रॉडवेला एक मोठं एक म्हणजे 70 mm नाटक आपल्याला करायचं आहे, जिथं म्हणजे ओपन असणार आहे सगळं. जसं तुमचं मोठमोठ्या थिएटर, युरोपच्या थिएटरमध्ये मोठमोठे असे ब्रॉडवेला मोठी नाटकं होतात ना, तसं एक नाटक मला जसं म्हणजे बिग बजेट नाटक असं करायचं स्वप्न आहे. सध्या तरी पॉसिबल नाही, सध्या आर्थिक परिस्थिती आमची तशी बिकट आहे, पण तो एक मानस आहे. आणि गेले अनेक वर्ष मी नेहमी मुलाखतीत बोलतो, अनेक वर्ष मी शिवाजी मंदिर तुम्हाला माहिती आहे, शिवाजी मंदिरच्या फुटपाथवर रमलोय. आता 60 फुटाचं अंतर क्रॉस करून प्लाझाच्या फुटपाथवर जाण्याचा मानस आहे माझा. कारण प्लाझाच्या फुटपाथवरच्या लोकांसोबत मी कामं केलेली आहेत. झी मराठी सोबत काम केलंय, बुक माय शो नावाचं एक मोठी कंपनी आहे, त्याच्यासोबत एक नाटक निम्मा शिमा सारखं नाटक केलेलं आहे मी. महेश मांजरेकर तर प्लाझाचे फुटपाथवरचेच मोठे दिग्गज आहेत, ऑर आहे त्यांचा मोठा, त्यांच्यासोबत काम करतोय. तर आता प्लाझाच्या फुटपाथवर जायचा मानस आहे. 60 फुटाचं अंतर आहे ते, पण ते 60 फुटाचं अंतर क्रॉस करण्यासाठी मला 18 वर्ष लागली. कारण ते शिकायचं आहे, खूप काही शिकायचं आहे, समृद्ध व्हायचं आहे. तेव्हा ते प्लाझाच्या फुटपाथवर जाणार आहे आणि तिथे सुद्धा काहीतरी प्रयत्न माझ्याकडनं मी करेल. तिथे थोडंसं अद्वैत संस्थेचं नाव होईल असं काहीतरी प्रयत्नशील काम करणार आहे, प्रयोगशील काम करण्याचा विचार माझा आहे, नक्कीच आहे, आणि तो मी येणाऱ्या काळात करेल. आणि दुसरी गोष्ट, सगळ्यात 10 वर्षापूर्वी भेटलेला राहुल भंडाऱ्याला जर तुम्ही सांगावंसं काही वाटतं तर मी हे सांगेल की आत्मविश्वासी हो राहुल. स्वतःतला न्यूनगंड काढून टाकायचा. आपण शून्य आहोत असं कधीच विचार करायचा नाही. आपल्यामध्ये हुनर आहे, आपल्यामध्ये स्पार्क आहे, तो नेहमी तो जागृत ठेवायचा, हिमतीने उभं राहायचं, विश्वासाने उभं राहायचं. जी गोष्ट करेल ती 100% डेडिकेशनने केली पाहिजे, हे नेहमी असलं पाहिजे. आणि जी गोष्ट करत आहे ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. हे राहुल भंडाऱ्याला मी सांगण्याचा नेहमी प्रयत्न करतो. आणि कधीही डोक्यात हवा जाऊ देऊ नका, हे राहुल भंडाऱ्याला स्वतःला मी सांगतोय. कारण ज्या दिवशी हवा गेली त्या दिवशी हवा तुमचा प्रेक्षक काढतो आणि तुम्हाला जमिनीवर आणतो. कारण ही इंडस्ट्री कशी मध्ये का गाडीच्या चाकासारखं आहे, कधी वरती तर कधी खाली. ते गाडीचं चाक आहे, तर तुम्ही कधी वरती असता तर कधी खाली असता. इट्स ओनली सिच्युएशन. हे का अल्टिमेट सत्य नसतं, ते का अंतिम सत्य आहे का? नाही, ती सिच्युएशन आहे. सिच्युएशन बदलत असते आणि ते बदलण्याचं काम तुम्ही करायचं असतं आत्मविश्वासानं. ते मी नेहमी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि माझ्यासोबत खूप चांगले चांगले लोक जोडलेली आहेत, त्यांचा विश्वास माझ्यासोबत आहे. सगळ्यात महत्त्वाचं माझा प्रेक्षक माझ्यासोबत आहे. अद्वैत थिएटरसोबत आमच्या संस्थेसोबत प्रेक्षक वर्ग आमच्यासोबत आहे. त्याच्यामुळे मी डगमगण्याचं म्हणजे डगमगण्याची वेळ फार कमी येते माझ्यावर. घाबरत तर कधीच नाही, कारण अनेक गोष्टी केलेल्या आहेत, हिमतीने उभं राहतो. आणि मग असे म्हटलं ना की कामयाबी के पीछे मत भागो, काबिलियत बढ़ाओ, कामयाबी तुम्हारे पीछे भागेगी. आणि निर्माता म्हणून ज्या लोकांना व्यवसायात यायचं असेल तर मला एवढंच सांगायचं की प्रामाणिकपणे या, आत्मविश्वासाने या. आमच्यासारखी काही लोक आहेत जी तुम्हाला नक्कीच त्यांच्या कुवतीप्रमाणे, त्यांच्या आकलनाप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करतील, सल्ला देतील. शेवटी प्रयत्न तुमचा असणार आहे, तुम्हाला ते पाऊल टाकायचं आहे. आणि लोकांना दिसताना ते खूप दिसतं की निर्माता म्हणजे क्या बात आहे, मोठा. पण निर्माता हा त्या बदकासारखा आहे. तो बदक एखादा निथळ स्वच्छ पाण्यातनं चाललेला असतो, पण त्या बदकालाच माहीत असतं की त्या पाण्याच्या खाली तो पाय किती जोरात मारत असतो. तसंच निर्मात्याचं जगणं असतं. आणि दुःख या गोष्टीचं तुम्हाला खरं प्रामाणिकपणे सांगतो तुमच्या माध्यमातून, नेहमी निर्माता हा वंचित राहिलेला आहे. निर्मात्याचं कौतुक कधीच कुठे झालं नाही. आज तुम्ही मला बोलवलं, मला सरप्राईज आहे. मी म्हणालो अरे एखाद्या सेलिब्रिटीला बोलव, त्याला चेहरा आहे,
तुमचं पॉडकास्ट वाढेल, तुमचं सबस्क्रायबर वाढतील, फॉलोअर वाढतील, आम्हाला कोण ओळखतंय? पण तुम्ही ओळख देण्याचा प्रयत्न तरुण भारत नेहमी करत असतं आणि नावातच तुमचं तरुण आहे आणि तरुणांना तुम्ही प्रेरणा देताय, प्रोत्साहन देताय, ही मोठी गोष्ट आहे. कारण तरुण तेजांकित असलेला निर्माता मी आहे आणि म्हणतात असं भारत हा तरुणांचा देश आहे आणि तरुण भारत तो प्रयत्न करते. यासाठी मी तरुण भारताचा ऋणी आहे, ऋणी राहील, ऋणात राहण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्ही मला बोलवलं त्यासाठी मी तुमचं मनापासून आभारी मानतो. त्या माध्यमातून खूप खूप आभार सर. तर मंडळी, आता जसं आपली जी चर्चा झाली त्याच्यामध्ये एक गोष्ट नक्की कळाली आहे की कॉन्फिडन्स असावा, पण तो ओव्हर कॉन्फिडन्स स्वतःचा होऊ दिला नाही पाहिजे. कारण रंगभूमी असेल किंवा प्रेक्षक वर्गही असेल, ज्यावेळी तुम्ही सातत्याने काम करता तुमची कला ही प्रत्येकापर्यंत पोहोचतेच, पण जर डोक्यात हवा गेली तर ती रंगभूमी आई आणि ते प्रेक्षक ज्या टोकावरती तुम्ही असाल तिथून तुम्हाला खाली उतरवतील आणि तो जो फटका असतो आणि तो जो मार असतो तो खूप जास्त जोरात लागतो असं तरी मला वाटतं. नक्कीच. तर आता वेळ झाली इथेच थांबायची, पण खरंच खूप मजा आली सर तुम्हाला आली. येस नक्कीच. खूप धमाल आली. सगळ्या चढ उतार आपण सरांचा आपल्याला कळाला आणि त्या सगळ्या चढ उतारावरून कुठूनही अधूनमधून एक्झिट न करता आपल्याला शेवटपर्यंत पोहोचायचंय. त्यांनी जो त्यांचा गोल जो ठेवला होता आज ते तिथपर्यंत गेलेत आणि अजूनही ते असं म्हणतात की मी शिकतोय आणि मी शिकत राहणार आहे. हे जे 2 वाक्य आहेत ना, हे खरंच खूप महत्वाचे आहेत. मला असं वाटतं की प्रेक्षकांनी देखील या गोष्टीची नोंद घ्यावी की आपण शिकतोय, शिकू आणि शिकत राहू, हे शेवटपर्यंत झालं पाहिजे, तर आपण आपल्या कुठेतरी गोलपर्यंत अचिव्हमेंट करू शकतो असं मला वाटतं. तर आता वेळ झाली इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जायचं नाहीये. हा पॉडकास्ट पूर्णपणे बघायचा आहे. त्याच्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचंय आणि आपल्या महा MTV अनफिल्टर्ड गप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आणि हो, पुन्हा एकदा भेटणार आहोत एका नवीन कलाकारासह, एका नवीन गोष्टीसह आणि त्याच्या नवीन अनुभवासह. आता वेळ झाली इथेच थांबायची. तुमचा निरोप घेतो मी, अनिरुद्ध गांधी. धन्यवाद.